दिवाळीच्या फराळातील सर्वांना आवडणारी ही खमंग चकली आपली तयार झाली आहे। ती कशी झाली ते पाहूया। मी तुम्हाला खाऊन दाखवते। आता ती तोडूनही पाहूया। या आवाजावरून तुम्हाला समजले असेल ना की चकली किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे आणि चव म्हणाल तर अगदी अप्रतिम आहे, एकदम मेल्ट इन माउथ। हे पहा, प्रत्येक खंडातून ही अशी किती पोकळ आणि हलकी झाली आहे, एकदम परफेक्ट टेक्स्चर। आणि सर्वात खास म्हणजे तुम्ही जरी पहिल्यांदा चकली बनवत असाल ना तरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची चकली ही 100% परफेक्ट बनेल एवढी मी तुम्हाला खात्री देते। चकलीची भाजणी कशी करायची, ती तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं, अजून बऱ्याच अशा टिप्स आणि ट्रिक्स तुमच्याबरोबर शेअर करत आहे की जे तुमचं काम अगदी सोपं करतील। नमस्कार, मी वर्षा आणि वर्षास केक्स अँड आर्ट्स मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण भाजणीची चकली बनवतोय, त्यासाठी सुरुवातीला आपण भाजणी कशी करायची ते पाहूया। येथे मी रेशनचे 4 वाटी तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। आता ते वजनी प्रमाणात किती भरतात हे आपण पाहू। आता बघा, हा वेट मशीन आहे, इथे मी 0 करून घेतलं आणि आता हे तांदूळ याच्यामध्ये घातलेला आहे। आता इथे बघा 740 ग्रॅम आपला तांदूळ भरलेला आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर 4 वाट्या तांदूळ मी इथे घेतलेला आहे। एकच वाटीने सगळं साहित्य मी मोजून घेतलेलं आहे। हरभऱ्याची डाळ 1 वाटी आहे, मुगाची डाळ 1 वाटी आहे आणि उडीद डाळ 1 वाटी आहे। चकली ही आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी मी 1 वाटी डाळ पण घेतलेला आहे आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी साबुदाणा आहे, 3 चमचे धणे आणि 2 चमचे जिरे घेतलेले आहे। एवढं सगळं साहित्य हे आपले घेतलेलं आहे आपले खमंग अशी चकली बनवण्यासाठी। हे सगळं साहित्य सुरुवातीला स्वच्छ निवडून घेतलेलं आहे। तर आता आपण सुरुवातीला तांदूळ धुवून घेऊया। रेशनचा तांदूळ असल्यामुळे हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये फार कचरा असतो आणि हे बघा एकदम काळपट पाणी निघतं। आणि हा तांदूळ आपल्याला एका चाळणीवर असं नितळत ठेवायचा। इथे बघा एका भांड्यावर मी ही चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर हा सगळा तांदूळ असं घालून घ्यायचा, 5 मिनिटं नितळून द्यायचं आणि पाणी नितळलं की एका कॉटनच्या कापडावर आपल्याला सुकवत ठेवायचं आहे। तर आता हा तांदूळ नितळत आहे तोपर्यंत आपण उडदाची डाळ पण मी इथं धुवून घेतलेली आहे आणि इथं बघा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि एका चाळणीवर मी नितळायला ठेवलेली आहे। तर अशी डाळ आपल्याला निथळून घ्यायची आहे। सगळं साहित्य असंच आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि इथं बघा हे तांदूळ निथळलेला आहे, तर ते एका कॉटनच्या कापडावर असं चांगला पसरून घ्यायचा आहे। एकदम चांगला असं पातळ पसरवायचा, म्हणजे तो एकदम अर्ध्या तासामध्येच लगेच तांदूळ आपला चांगला सुकला जातो। आणि ही डाळ पण आता निथळलेली आहे, ती पण चांगली सुकवून घेऊया। आणि आता ह्या 2 डाळी झालेल्या आहेत, दुसऱ्या 2 डाळी सुद्धा मी लगेचच अशा धुवून घेतलेल्या आहेत। तर इथे पहा, ही हरभऱ्याची डाळ आहे आणि ही मुगाची डाळ इथं नितळत आहे। तोपर्यंत आपलं जे कोरडं साहित्य आहे ते आता आपण भाजून घेऊ। आता इथे बघा आपली चकली खुसखुशीत होण्यासाठी मी इथं डाळ वापरलेला आहे। डाळ घातल्यामुळे ही चकली अधिकच कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते बरं का। आता इथे हे सगळं कोरडं साहित्य आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, पण भाजताना हे लक्षात ठेवायचं की सगळ्या साहित्याचा हा कलर चेंज नाही झाला पाहिजे, कुरकुरीत तर करायचं आहे। बघा हे 1 मिनिट आपल्याला हलकंसं मी हे डाळ सुद्धा भाजून घेतलं, कारण त्यातलं मॉइश्चर हे कमी होईल आणि ही चकलीचं पीठ आपलं जास्त दिवस टिकेल। आता इथं बघा पोहे पण मी घालून घेतलेले आहेत। पोहे मध्यम गॅसवर आपण भाजून घेऊया, पोहे चांगले कुरकुरीत होतात। इथे तुम्ही पाहू शकताय की बघा हे पोहे किती कुरकुरीत झालेले आहेत। आणि आता जसंच आपण साबुदाणा पण भाजून घेऊ। साबुदाणा सुद्धा आपला चांगला कुरकुरीत होतो आणि मध्यम गॅसवर चांगला फुलून पण येतो आणि चांगला कुरकुरीत झालेला आहे। त्याचा कलर पण इथे तुम्ही बघू शकता जास्त चेंज झालेला नाही। आता धणे सुद्धा आपल्याला खमंग वास येईपर्यंत असेच भाजून घ्यायचे आहेत। आता बघा धणे सुद्धा भाजून झालेले आहेत, पण इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि जो पॅन गरम आहे त्याच पॅनवर आपल्याला हे जिरं गरम करून घ्यायचं आहे, कारण जिरं जर जास्त गरम झालं किंवा जास्त भाजलं गेलं तर जिऱ्याचा फ्लेवर हा बदलतो आणि मग चकलीमध्ये त्याचा वास पण खराब येतो। आता इथे बघा बाकीचं सगळं डाळी मी इथं सुकवायला ठेवलेल्या आहेत आणि ते जवळजवळ सुकत आलेले आहेत। तांदूळ चांगला सुकलेला आहे। आता इथं कढई मी गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये हा तांदूळ घालून घेतला। तुम्ही इथे पाहू शकताय की बघा अगोदर किती ओलसर आपला तांदूळ होता आणि बाकीचं कोरडं साहित्य भाजेपर्यंतच आता हा तांदूळ पण चांगला सुकला गेला आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला मध्यम गॅसवर हा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर एकदम गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवर आपल्याला हा तांदूळ चांगला खमंग असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे।
सगळं साहित्य भाजताना अजिबात घाई करायची नाही, एकदम मंद गॅसवर आपल्याला कुरकुरीत असं हे साहित्य कलर चेंज न होता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे आपली चकली ही खुसखुशीत बनते आणि चकलीचा कलर सुद्धा चेंज होत नाही आणि चव सुद्धा बदलत नाही। आता बघा मी तांदूळ चांगला भाजून झाला होता तर मी काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये उडदाची डाळ घालून घेतलेली आहे, ती पण चांगली भाजून घेतली। नंतर आपण चना डाळ भाजत आहोत। आता या सगळ्या डाळी सुरुवातीला थोड्या मध्यम गॅसवर एखाद्या मिनिटभर चांगले गरम करून घ्यायच्या आणि मंद गॅसवर आपल्याला भाजायच्या आहेत। अजिबात इथं बघा लक्ष द्या की अजिबात हे धान्य आपल्याला करपू द्यायचं नाही किंवा त्याचा कलर सुद्धा बदलून द्यायचा नाही, पण कुरकुरीत करायचं आहे। आणि मी सगळं हे साहित्य चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि मी वेगवेगळ्या प्लेट्समध्ये बघा भाजून काढून ठेवलं होतं, कारण डाळी भाजताना त्या जर चेक केलं तर त्या लवचिक वाटतात खाताना, कारण त्या जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत त्यांचा आपल्याला कडकपणा आणि कुरकुरीतपणा समजत नाही, पण जोपर्यंत आपल्या ह्या डाळी कुरकुरीत लागत नाही तोपर्यंत आपल्याला वेगळे ठेवायच्या आणि नंतर कच्च्या राहिल्या असतील तर आपण परत भाजू शकतो, त्यामुळे मी वेगळे ठेवल्या होत्या। आता बघा सगळं माझे साहित्य हे कुरकुरीत झालेलं आहे। आता आपण ते मिक्स करूया, कारण हे सगळं साहित्य मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणात इथं सांगितलेलं आहे, पण वजनी प्रमाणात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथे तुम्ही चेक करू शकता। आता हे सगळं साहित्य थंड होईपर्यंत आपण वाट बघायची आणि थंड झाल्यानंतर एका गिरणीमधून हे दळून आणलेलं आहे। इथे बघा एकदम बारीक दळून आणायचं आहे, खास करून चकलीच्या भाजणीवरच दळून आणायचं, कारण गव्हाच्या पिठावर दळलं की परत चकली ही चिकट आणि चिवट बनते। पीठ मळण्या अगोदर आपल्याला इथं थोडंसं वाटण करायचं आहे। इथे मी लसणाची एक गड्डी सोलून घेतलेली आहे, कश्मीरी लाल मिर्च पावडर चवीनुसार घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे। हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला पाणी न घालता हे फिरवून घ्यायचं आहे। हे बघा चांगली पेस्ट तयार होते। असं केल्यामुळे ओवा, लाल मिरची पावडर आणि लसूण यांचा सगळा फ्लेवर हा एकजीव होतो आणि आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे, एका साईडला ठेवू। आता इथं मी अर्धा किलो पिठापासून आपण चकली आज बनवणार आहोत, तर मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 5 वाट्या भरलेल्या आहेत, वाटीच्या प्रमाणात 5 वाट्या भरलेल्या आहेत। आता हे पीठ घेताना मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे, कारण इथं परत पीठ चाळल्यामुळे अगदी पीठ हलकं होतं आणि वाटी भरताना सुद्धा बघा फुल अशी भरून किंवा दाबून भरून घ्यायची नाही, असं एकदम वाटीच्या बरोबर प्लेन भरून घ्यायचं, म्हणजे सगळ्या साहित्याचं प्रमाण हे व्यवस्थित आपल्याला मोजता येतं आणि कुठलेही प्रमाण जास्त किंवा कमी होत नाही। तर इथे बघा 5 वाटी पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता। आता हे बघा सगळं मिश्रण आपल्याला इथं आणि जे आपण वाटण करून ठेवलं होतं, जी पेस्ट आपण लसूण आणि मिरचीची करून ठेवली होती ती सुद्धा मी इथं घालून घेतली आणि ही चांगली थोडीशी मिक्स करूया। आता इथं आपल्याला मोहन घालायचं आहे, खुसखुशीत चकली होण्यासाठी इथे तेलाचं मोहन पण आपल्याला परफेक्ट करायचं आहे। अर्धा किलो भाजणीसाठी मी 2.5 पळ्या इथं तेल घेतलेलं आहे आणि तेलाच्या किटलीमधली ही पळी आहे आणि वाटीनुसार मोजायचं म्हटलं तर एका वाटीला 2 चमचे हे पोह्याचे चमचे एकदम परफेक्ट होतं, हे तेलाचं प्रमाण परफेक्ट होतं। आता हे तेल अगदी कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे। बघा मी इथं तेल कडकडीत गरम केलेलं आहे, ते आता पिठावर घालून घेतलं, बघा किती एकदम चरचर आवाज येतो आहे, म्हणजे कडकडीत तेल करून घालायचं आहे। आता इथं तेल गरम आहे, लगेच आपल्याला हात लावायचा नाही, तर एका चमच्याने आपण चांगलं मिक्स करून घेऊ। बघा आता इथं चमच्याने मिक्स करून घ्यायचं, कारण हे खूप कडकडीत तेल आहे आणि कडकडीत तेल वापरल्यानंतर ही चकली एकदम खुसखुशीत बनते। आता मी अजून एक महत्त्वाची ट्रिक आहे की हे जे तेल आपण घातलं ते तेल आपलं सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलं पाहिजे, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित हाताने चोळून 1 मिनिटभर आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे। असं सगळं तेल व्यवस्थित पिठाला लागलंच पाहिजे। बघा इथं चांगलं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे चांगला त्याचा मुटका बनत आहे, म्हणजे एकदम परफेक्ट आपलं मोहन इथं ह्या भाजणीमध्ये झालेलं आहे। आता इथे पीठ मळण्यासाठी मी एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। आता इथे बघा आपल्याला उकड काढायची नाही, तर इथे मी 4 वाट्या हे पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे। हे उकळलेलं पाणी आता आपण थोडं थोडं ह्या पिठामध्ये घालणार आहोत आणि हे पाणी घातलं की आपल्याला चमच्याने असं पीठ मिक्स करायचं आहे, म्हणजे ते पीठ आहे ते चांगलं फुगून येतं, चांगलं फुललं जातं बघा, आणि जसं लागेल असं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे।
आणि परत आपल्याला चांगलं पीठ हे त्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ते फुलवायचं आहे। असं करत करत आपल्याला जेवढं जरुरी पाणी आहे तेवढं पाणी मिक्स करायचं आहे। आणि लक्षात ठेवायचं आहे की हे पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त सैलही करायचं नाही, तर मध्यम करायचं आहे। कारण पीठ आपलं जर मध्यम घट्ट असेल तर आपल्या चकलीला हे छान काटे येतात। आणि आता इथं बघा की सगळं चांगलं चमच्याने पीठ मिक्स केलेलं आहे आणि आपल्याला बघायचं आहे थोडंसं थंड झालं की आपण चेक करायचं हाताने की आता पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट आहे का, की घट्ट आहे की पातळ आहे, हे आपल्याला हात लावल्यावरच समजेल। तर आता बघा पीठ गरम आहे म्हणून मी चमच्यानेच परत करत आहे। तर आता थोडंसं गोळा होत आहे का, एकजीव करायचा आहे ना, आता एकजीव होते का बघायचं। तर इथं थोडंसं मला पाण्याचा अंश अजून कमी वाटतो आहे म्हणून मग मी अजून थोडंसं जरुरी पुरतं पाणी इथे ॲड केलं आणि अजून आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे हे लक्षात ठेवायचं की आपलं पीठ जर घट्ट झालं तर आपण थोडंसं मऊ करू शकतो नंतर, परंतु पातळ पीठ झालं तर आपल्याला घट्ट करता येत नाही आणि त्यामुळे मग पातळ पीठ झाल्यानंतर आपली चकली पण चांगली खुसखुशीत होत नाही। तर त्यामुळे घट्टच थोडंसं सुरुवातीला ठेवायचं। आता बघा हे परत मी पाणी घातलं होतं, परत स्मॅश केलं, चांगलं मिक्स करून घेतलं। आता इथे तुम्ही पाहू शकताय की पीठ कोमट आहे आणि चांगलं असं फुललेलं सुद्धा आहे। आता मी चांगलं एकजीव करून घेते, एकजीव, आणि जरुरी वाटलं तर आपल्याला पाणी थोडंसं घ्यायचं आहे नंतर, आणि चांगलं एकजीव करून त्याचा चांगला गोळा बनला आहे बघा। आणि असा मऊसर गोळा बनवला आहे, जास्त असं सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही। पीठ जास्त घट्ट असेल तर चकली करताना त्याचे तुकडे होतात आणि ही कणिक जर जास्त सैल झाली तर चकल्या या जास्त तेल पितात आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा। आता हे आपल्याला फक्त 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। आता मी 4 वाटी पाणी घेतलं होतं बघा, इथं 1 वाटी बरोबर पाणी शिल्लक आहे, म्हणजे 3 वाटी पाणी इथं मी यूज केलेलं आहे। तर आता बघा चकली करण्यासाठी हा जो साचा आहे त्याची जी चकती आहे ती जरा खरबडीत असते, ती बाहेरच्या बाजूला ठेवायची। ही खरबडीत बाजू बाहेरच्या बाजूला ठेवली की बघा चकली करताना त्याला काटे छान येतात। आणि आता ही सगळं लावून घेतलेलं आहे आणि स्वच्छ असा चांगला धुवून कोरडा करून घेतलेला आहे। याला आमच्याकडे शेवगा म्हणतात, कोणी कोणी सोऱ्या पण म्हणतात। आता जे पीठ आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे ते चांगलं थोडंसं मळून घ्यायचं, चांगलं मऊ करून घ्यायचं, म्हणजे चकल्या ह्या अजिबात तुटत नाहीत किंवा एक सलग चकल्या होतात। आणि चकलीचं पीठ हे घालताना व्यवस्थित असं लांब करून घालायचं, एक सलग त्याचा गोळा करून घालायचा लांब, म्हणजे त्याच्यामध्ये हवा मध्ये शिरत नाही आणि मध्ये असं चकली करताना कुठे तुटली जात नाही। तर आता बघा व्यवस्थित असं लांब करून घेतलेलं आहे। आपण साच्यामध्ये घालूया आणि त्याचा साच्यामध्ये असं व्यवस्थित फिरवून आता हा साचा एकदम बंद करून घेऊया। आमच्या इकडे याला शेवगा म्हणतात। या शेवग्यात बघा मी असं पीठ घालून घेतलं आणि हा बंद करून घेतलेला आहे आता। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पीठ घालताना त्याच्यामध्ये आतल्या बाजूला तेल लावायचं नाही, असंच फक्त मी घातलेलं आहे हे पीठ। आणि हे बघा मी ताटावर एक टिश्यू पेपर ठेवले आहे, त्या टिश्यू पेपरवर अशा चकल्या बनवते आहे। तर चकल्या करताना सुरुवातीचं तोंड मिटून घ्यायचं आणि नंतर अशा 3 किंवा 4 वेडे काढायचे, मी इथं 3च वेडे काढत आहे, आणि नंतर ते तोंड मिटवून घ्यायचं। असं गोल आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा बघा, व्यवस्थित गोल छान चकल्या तयार होतात, काटे पण छान येत आहेत। तुम्ही ते पाहू शकताय बघा आपली चकली किती छान झालेली आहे, दिसायला सुद्धा एकदम सुरेख दिसत आहेत, हो ना। तर आता ह्या चकल्या आपण तळून घेऊया। तळण्यासाठी तेल मध्यम गरम करायचं आहे। पिठाचा थोडासा गोळा घालून घेतला, तो लगेच पटकन वरती आला तर चांगलं तेल आपलं गरम झालेलं आहे असं समजायचं। जास्त कडकडीत तेल गरम केलं तर चकली लगेच काळपट बनते, करपते, आणि कमी तेल गरम असेल तर चकल्या ह्या तेलामध्ये विरघळल्या जातात। आता बघा तेल चांगलं गरम आहे तर मी या चकल्या घालून घेतल्या। अशा चकली घातल्यानंतर खूप बुडबुडे येतात आणि अशी चकली पण आपली चांगली तरंगत आहे बघा आता व्यवस्थित। आणि लगेच आपल्याला झारा लावायचा नाही, थोडासा वेळ झाला, बुडबुडे थोडे कमी झाले की मग झाऱ्याने आपल्याला उलटवायची आहे चकली, आणि दोन्ही बाजूने आपल्याला अशी चांगली भाजून घ्यायची आहे। चकलीला चांगला कलर येतो। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकली तेलामध्ये सोडताना हे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची, आणि चकल्या घालून झाल्या की नंतर आपल्याला 1 मिनिटांनी ही गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद करायची आहे, आणि मंद गॅसवरच आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या चांगल्या आतून खुसखुशीत होतात
आणि त्यांचा कलर सुद्धा जास्त काळपट होत नाही। इथे बघा चकल्या कशा तेलावर तरंगत आहेत, पण इथे चकली तळली का हे कसं ओळखायचं? तर आता इथं कढईमध्ये जे बुडबुडे येतात ना, ते बुडबुडे एकदम कमी झाले की आपली चकली ही चांगली खुसखुशीत तळली गेली आहे असं समजायचं आणि नंतर एका झाऱ्यावर काढून घ्यायचं। आता बघा मी एकच झाऱ्याने दुसऱ्या अशा खोलगट झाऱ्यावर काढून घेतले आहेत आणि हा झारा आता थोडासा तिरका करायचा, म्हणजे जे काही तेल असेल ना चकल्यांना ते निथळून जातं खाली, आणि थोडासा हलवायचा। आता बघा हे सगळ्या किती छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत आपली खमंग चकली, आणि ती पण किती काटेरी अशी तयार झाली आहे, इतकी छान वाटते आहे ना। आता इथं बघा दुसऱ्या चकल्या सुद्धा अशाच मी घालून घेतल्या, परंतु आता हे चकल्या पहिल्या तळताना ही गॅसची फ्लेम आपण एकदम मंद ठेवली होती ना, तर त्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे कमी झालेलं होतं। तर इथं 1 मिनिटभर आपल्याला मोठा गॅस करायचा, तेल चांगलं गरम करून द्यायचं आणि नंतर या चकल्या घालून घेतल्या। आणि तेलाची क्वांटिटी किती आहे, आपल्या कढईची साईज किती आहे यानुसारच तेलामध्ये चकल्या घालायच्या। त्यामुळे मी दुसऱ्यांदा 3 चकल्या तळून घेतल्या। इथं सगळ्या चकल्या मी इथं तळून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकताय बघा की ही चकली किती देखणी झालेली आहे, एकदम काटेरी एकसारखा कलर असलेली, आणि तुम्ही इथे आवाज ऐकू शकताय बघा की कसा आवाज कुरकुरीत आणि खुसखुशीत येतो आहे ना, एकदम खमंग आणि एकदम खुसखुशीत, आणि चव म्हणाल तर एकदम अप्रतिम चवीची चकली आहे। म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे सांगायला की कशी चव आहे। एकदम भाजणी व्यवस्थित परफेक्ट झालेली होती, आणि करण्याची पद्धत आणि अचूक प्रमाण यामुळे ही चकली एकदम चविष्ट अशी तयार झालेली आहे, एकदम खमंग आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा, आणि अगदी पोकळ, आणि एकदम प्रत्येक खंडातून बघा अगदी हलकी आणि एकदम अशी पोकळ झालेली आहे। आणि अजून एक सांगू का, ही चकली अजिबात तेलकट झालेली नाही, बघा तुम्ही इथे की अजिबात कसलंच तेल या चकलीला लागलेलं नाही। आणि अशा ह्या चकल्या थंड झाल्या की डब्यात भरून ठेवायच्या, म्हणजे 2 महिने त्या अशा ना अशा चांगल्या कुरकुरीत राहतात बरं का। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज मध्ये। स्वस्त राहा, मस्त खा। धन्यवाद।